स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरच्या धनगर वस्तीतल्या झोपड्या सौर दिव्यांनी उजळल्यात। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून हे सोलार दिवे बसवण्यात आलेत। पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे या धनगर वस्तीला वीज पुरवठा दिला जात नव्हता आणि यामुळे कालपर्यंत इथल्या 24 झोपड्या दिव्याच्या प्रकाशात होत्या। गेल्या वर्षी पडळकर यांच्या दौऱ्यादरम्यान रहिवाशांनी लाईट नसल्याची तक्रार केली आणि त्याची दखल घेत पडळकरांनी झोपड्यांना सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून दिला। अमावस्याच्या रात्री जसा काळाकुट्ट अंधार असतो तसा अंधार या झोपड्यामध्ये होता आणि मग आम्ही सांगितलं, यांना शब्द दिला, आम्ही काहीतरी लाईटची व्यवस्था करतो। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आम्ही इथं सर्व झोपड्यांमध्ये लाईटची व्यवस्था केलेली आहे। त्या दिवशी इथं लाईट चालू केलेली आहे, परंतु आचारसंहिता इकडे तिकडे मला इकडे येता आलं नाही। आज आम्ही आलोय। आम्हाला या बाबीचा खूप आनंद आहे की आम्ही छोटं काहीतरी काम रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवकांसाठी करू शकलो। तर आपण इथे यांना सिस्टम दिले टोटल की एक 5 लॅम्प तुम्ही चालू शकता। साधारणतः 20 वॅटचे आपण 5 ट्यूब दिलेत की ज्याच्यावरती ते 24 तास म्हणजे 2 डेज नंतर जरी लाईट नसेल तर तो जो काही बॅकअप आहे तो आपण स्टोअर करू शकतोय आणि त्याच्यानंतर तो आपण 4 दिवस कंटिन्युअसली, म्हणजे मी गॅरंटेड सांगतो की आम्ही 4 दिवस यांना बॅकअप जाईल। आणि इव्हन की याच्यावरती तुम्ही इन फ्युचर जर मुलं आता चाललेत की टॅबलेटला चाललेत किंवा लॅपटॉप यूज करतात आहेत तर ते सुद्धा ते वापर करू शकतात। ह्या दृष्टिकोन आम्ही इन फ्युचर एक्सपान्शन होईल, प्लस हे 5 वर्षाचा आम्ही मेंटेनन्स यांना फ्री ऑफ कॉस्ट करून देतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।